नमस्कार, मी अंकुश इंगळे भिडेवाडा या विशेष पॉडकास्ट मध्ये आपलं स्वागत करतो। आज आपण पुण्यातील महात्मा ज्योतिराव फुले यांच्या भिडेवाड्यावर चर्चा करणार आहोत, जे भारतीय शिक्षण क्रांतीचं एक महत्वाचं केंद्र आहे। 1 जानेवारी 1848 साली इथेच एक महत्वाची ऐतिहासिक घटना घडली, ते म्हणजेच क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा स्थापन केली। महात्मा ज्योतिबा फुले यांचा भिडेवाडा, त्यांचे योगदान याविषयी अधिक माहिती सांगण्यासाठी आमच्या सोबत आज एक खास पाहुणे आले आहेत, ते म्हणजेच वेअर इज भिडेवाडा चे कथा, पटकथा, संवाद दिग्दर्शक आदरणीय हृदयमानव अशोक सर। धन्यवाद, मला या पॉडकास्ट मध्ये बोलण्याची संधी दिली। रानडे इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून भिडेवाड्याचा जो प्रोजेक्ट सुरू आहे त्या अनुषंगाने या विषयाच्या जास्तीत जास्त खोलात जाता येईल। येस सर। तर माझा पहिला प्रश्न आहे सर, भारतीय समाजाच्या सद्यस्थितीमध्ये आजच्या काळातील भिडेवाडा या वास्तूचे तुमच्या दृष्टीने नक्की महत्व काय? भिडेवाड्याचं अर्थातच महत्व आहे, कारण आज आपण जे पाहतो की स्त्रिया वेगवेगळ्या पदावरती आहे, आणि जर आपण कल्पना जर केली की जर भिडेवाडा नसता तर स्त्रियांना शैक्षणिक पातळी म्हणजे शिक्षणच नाहीये तर पुढे कुठला मार्गच नाही। आणि म्हणून महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांनी या गोष्टीला गांभीर्याने घेतलं आणि शिक्षण चळवळ, शैक्षणिक ही जे काही क्रांतीचं उगम स्थान ते भिडेवाड्याच्या स्वरूपाने जास्त महत्वाचं आहे। पण आपल्या देशाचं हे दुर्दैव आहे की इतकी वर्ष लागली एकतर भिडेवाड्याचं राष्ट्रीय स्मारक होणं, त्याला मंजुरी मिळणं, त्याच्यानंतर हाच भिडेवाडा आहे का याच्यावरती इथल्याच काही बुद्धिजीवी लोकांनी शंका घेणं, यापेक्षा मला वाटतं दुसरं काही दुर्दैव नाही। आणि म्हणून भिडेवाडा ही इतकी पवित्र वास्तू आहे, जे शैक्षणिक क्रांतीचं उगम स्थान आहे। या देशातल्या प्रत्येक स्त्रीच्या योगदानामुळे भिडेवाडा ही एक संकल्पनाच खूप प्रेरणा देणारी अशी वाटते। त्याच्यामुळे भिडेवाड्याचं एकूणच असलेलं व्यापकता जर आपण बघितली तर भिडेवाडा म्हणजे मला असं नेहमी वाटतं, भिडेवाडा समजा भारतापेक्षा अजून कुठल्या देशामध्ये जर असता तर किती जपवणूक केली असती किंवा मोठं किती सेमिनार बांधला असतं, परंतु शो मस्ट गो ऑन असं म्हणत, पण आता कुठेतरी भिडेवाडा झाला पाहिजे, लोक आता जागरूक झाले, म्हणून भिडेवाड्याच्या माध्यमातून त्यांचं कार्य आपण कधीच नाकारू शकत नाही। आणि एकूण सर्व समाजाच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर ते प्रथम स्थानी आहे। तर याच्या संदर्भात माझा दुसरा प्रश्न आहे सर, जसं तुम्ही सांगितलं महिलांसाठी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचं जे योगदान आहे ते कधीच विसरता जाणार नाही। त्याच रिलेटेड माझा एक प्रश्न आहे, महिला साक्षरता आणि सबलीकरणाची सुरुवात जिथून झाली अशा भिडेवाड्याचे आज राष्ट्रीय स्मारक होत आहे, याबद्दल आपली भावना? देर आहे दुरुस्त आहे अशा प्रकारचं ते आहे। त्यामुळे भिडेवाडा होतोय ही आनंदाची गोष्ट आहे। म्हणजे भिडेवाडा होण्यासाठी ज्या माणसांनी संघर्ष दिला, लढा दिला, हे तुमच्या माझ्यासारखे अनेक तरुण पोरं रस्त्यावर उतरले, काही शिक्षक असतील, आंदोलन केले, मोर्चे केले, अशा सगळ्या परिस्थितीतून आता भिडेवाडा होतोय फायनली। जुना भिडेवाडा पाडलाय, नवीन त्याचं समीकरण तयार झाले आणि भिडेवाडा होतो ही आनंदाची गोष्ट आहेच। पण भिडेवाडा होतोय याच्या आनंदासोबत ती प्रत्यक्ष इमारत जेव्हा उभी राहील आणि त्याच्यातून महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांनी जो दृष्टिकोन पाहिलं होतं, जे स्वप्न बघितलं शिक्षणाचं, ते कशा पद्धतीने डेव्हलप केलं जाईल हे जास्त महत्वाचं। त्याच्यामुळे भिडेवाडा आता होतोय तर आनंदच आहे, पण ती इमारत जेव्हा सुरू होईल तो सण असेल। बरोबर, भिडेवाडा इथे एक स्मारक बनत आहे ही आनंदाची बाब आहे, परंतु त्यासोबत महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्री आईंनी दुसऱ्या पण शाळा चालू केल्या, त्याची आजची परिस्थिती काय आहे व त्याच्यासाठी काय योगदान केले जाईल? महात्मा पुण्यामध्ये हडपसर आणि या भागामध्ये फुलेंनी इतरही शाळा सुरू केल्या होत्या। तर आपण एक गोष्ट इथे लक्षात घेतली की आता मला जर पुण्यात यायचे तर माझ्याकडे साधने, माझी गाडी, पण इथे पुण्यात तेव्हा सुरू केलेली शाळा तेव्हा यायचं तर शक्य नाही, संध्याकाळची वेळ किंवा जातीय संख्या, तर अशा वेळेस फुलेंनी हा विचार की त्या भागामध्ये जर आपण शाळा तर तिथे पण आता तुम्ही जसं म्हणताय की इतर शाळांचं काय, तर इतर शाळांचं संगोपन हे झालंच पाहिजे, पण तुम्ही मुलींची पहिली शाळा सुरू नाही करत आहे, तिथेच तुमच्या मनात शंका आहे। तुम्ही ऍज अ सरकार म्हणून, माझा थेट प्रश्न सरकारलाच आहे की स्मारक किंवा राजकारणामध्ये पुतळ्यांना फार महत्व, म्हणजे आपल्यासाठी महापुरुष ही राजकारणातल्या प्रतिमान प्रतिकार आहे, इतकं टोकाशी दिले। जर एवढं सगळं महत्वाचं असेल तर शिक्षणाच्या एका पवित्र कामामधली माणसं महत्वाची नाही, बरोबर? म्हणून साठी मला असं म्हणायचं, जेव्हा पहिली शाळा, म्हणजे मला अजूनही तेच म्हणायचे, भिडेवाडा होतोय
गेट, पण ती इमारत जोपर्यंत उभी राहते तोपर्यंत एक सूक्ष्म अस्वस्थता आहे. तर सर माझा प्रश्न आहे, वेअर इज भिडेवाडा ही जी शॉर्ट फिल्म तुम्ही बनवली त्यामध्ये तुम्हाला कुठले कुठले अनुभव आले आणि ही शॉर्ट फिल्म तयार झाल्यानंतर समाजावर किती प्रभाव पडला? आपण म्हणतो ना की ज्या अंकुर खूप चांगला व्यक्ती, पण माणसं कधी कळतात जेव्हा आपण त्यांच्या सहवासात किती चांगला किती वाईट आहे हे म्हणजे सहवासात, तसं विषयाच्या सहवासात गेल्यानंतर कळालं की भिडेवाडा या विषयाला किती जळमट लागते, त्याचे टप्पे कुठले कुठले, या सगळ्या गोष्टी खूप अभ्यास केला. बाबा आढावा, सुभाष वारे किंवा हरी नरके सरांचे दुर्दैवाने आपल्यात नाहीत, पण त्यांचं योगदान, फिल्म करायला सुरुवात केली, नेहमीप्रमाणे अडचणी आल्या, म्हणजे अडचणी खूप आल्या, पण शेवटी काय ना फिल्म हिट झाल्या, पण ओव्हरऑल भिडेवाडा झाला. आणि त्याच्यात मला आनंदाची गोष्ट ही वाटते की आज महाराष्ट्र आतापर्यंत भिडेवाडा ही महाराष्ट्रातल्या 200 शाळांनी विद्यार्थ्यांना दाखवली, शिक्षकांना, हे यश आहे. नक्कीच सर, आपण एवढ्या अडचणीला मात देऊन सुद्धा पिक्चर बनवली आणि बऱ्याच लोकांपर्यंत आज भिडेवाडा काय आहे पोहोचला, त्याबद्दल तुमचे आभारच आहेत. आणि माझा एक शेवटचा प्रश्न आहे सर, जसे तुम्ही बोलले की आज अनेक पुतळे महाराष्ट्रात आहेत, भारतात आहेत, परंतु त्या पुतळ्याकडे बघूनच आपण प्रेरित होत नाही. तसंच जर हा भिडेवाडा बनल्यानंतर सुद्धा तर खरंच लोक प्रेरित होतील का? आता पुतळ्यांचं राजकारण आपल्या भारताला नवीन नाही, ज्यावर सत्ता खेचून आणणं याला पण पुतळे खूप कारणीभूत आहे. म्हणजे आता नाशिकला की सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुलेंचं विद्याविनामध्ये त्याच्यातलं ते एक ओळ विसरलं आणि ते काय बोलले की आमचं चुकून आमच्या लक्षात नाही. तर मग याचा आपण स्पष्टपणे अर्थ घेतला पाहिजे की दिस इज अ पॉलिटिक्स. पण मला त्याच्या पुतळ्याकडे येण्याआधी भिडेवाडा आज होतोय, भिडेवाडा होण्यासाठी ज्यांनी संघर्ष केला, पोरांनी रस्त्यावर गाणी म्हणली, शिक्षकांचे मोर्चे निघाले, आपल्या महानगरपालिकेच्या त्या सन्माननीय अधिकारी असतील, अनेक सारे पत्रकार, तुमच्यासारखी सगळी जी काही अभ्यासाच्या माध्यमातून प्रोजेक्ट करतात, ते अगदी त्या एका छोट्या छोट्या चळवळीचा भाग असलेल्या प्रत्येकाचं या भिडेवाड्याच्या चळवळीमध्ये कॉन्ट्रिब्यूट. पुतळ्यांच्या संदर्भाने घेऊन भिडेवाडा फक्त पुतळा नाही हे आपण आधी स्वतःला सांग. अर्थात भिडेवाड्यामध्ये फुलेंची, सावित्रीबाईंची प्रतिमा बसवावी किंवा ऑब्विसली बस, पण त्याचे स्ट्रक्चर आहे मुलींच्या पहिले कसं असलं पाहिजे, काय असलं, तिथे मुलींची शाळा भरण्यासोबतच त्यांच्या आयुष्यातले एकूण सगळे संदर्भ जे किंवा त्यांना म्हणजे एखादी मुलगी जर भेट द्यायला आली तर प्रतिमांमधून लक्षात गेलं पाहिजे की अरे आपल्यासाठी शाळा करण्यासाठी किती खस्ता खाल्ल्या, शेणाचे तर नको नको तो त्रास सहन केला. याच्यासोबत फातिमा बी शेख यांचं योगदान आपण विसरू, ज्या सहशिक्षिका फातिमा बी शेख यांचं सहकार्य असल्यामुळे सुद्धा सावित्रीबाई मोठ्या हिमतीने पुढे आला. म्हणून साठी मला असं वाटतं तयार होणाऱ्या भिडेवाड्यामध्ये तो सगळा इतिहास असला पाहिजे, मुलींची शाळा तिथे सुरू झाली पाहिजे आणि इतिहास आणि विज्ञान यांची सांगड घालणारं तिथं सगळं असतं. खूप खूप धन्यवाद. आज आपण इथे आलात, अतिशय चांगल्या प्रकारे आम्हाला वेळ दिला, त्याबद्दल आम्ही सर्व ग्रुपच्या तर्फे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. मला इथे बोलवलं आणि जो विषय माझ्या अत्यंत जिव्हाळ्याचा आहे त्याच्यावर व्यक्त होण्याची संधी. आज पॉडकास्टच्या माध्यमातून भिडेवाडा हा विषय आपण चर्चेत वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी बोलत राहिलो आणि ही मुलींची पहिली शाळा जोपर्यंत एक राष्ट्रीय स्मारकाच्या रूपात उभी राहत नाही तोपर्यंत बोलत पाहिजे.